वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाडमध्ये पोहोचलेत। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन आहे। राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन हा साजरा केला जातोय। यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाडमध्ये पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते। वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केले। आपल्या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या विचाराचा हा वर्धापन दिन आहे। सोमवारी 9 मार्चला रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार। रायगड हा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला। अशा ऐतिहासिक ठिकाणाहून ही मोहीम सुरू करणं महत्त्वाचं आहे। तर आज मनसेचा वर्धापन दिन आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पहिल्यांदाच मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा केला जातोय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर या पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाडमध्ये पोहोचलेत। मनसैनिकही आता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जमायला सुरुवात झाली आहे। उद्या सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झाल्यानंतर प्रथम महाराजांच्या सदरेवरती जगदीश्वराच्या मंदिराकडे, शिरकाई देवीकडे संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांबरोबर दर्शन घेण्यासाठी जाऊन रायगडची माती कपाळावर लावत इथे सभासद नोंदणी मोहीम देखील सुरू सकाळी राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। त्याकरता हा सभामंडप देखील टाकलेला आहे। रायगडच्या पायथ्याशी सभासद नोंदणी होणं हे प्रत्येकाचं अहोभाग्य आणि ऐतिहासिक क्षण आहे। त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही महाडमध्ये पोहोचलेत। आता अगदी काही वेळातच मनसैनिक मोठ्या संख्येने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जमायला सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विविध मुद्द्यांवर आपलं भाष्य करत होते। त्यानंतर आज मनसेच्या 20व्या वर्धापन दिनी नेमकं राज ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।